नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनीसाठी आजची अपडेट जी आहे अत्यंत दिलासादायक अपडेट आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ह्या संदर्भामध्ये आजची अपडेट पाहणार आहोत. शेतकरी बंधू भगिनींनो, काल महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचे थकीत कर्ज आहेत अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयेपर्यंत आणि जे शेतकरी बांधव नियमित कर्ज भरत आहेत त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना काल अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. शेतकऱ्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे नवनिर्वाचित अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आगामी आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मांडताना कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणा केली. आम्ही राज्यातील शेतकऱ्यासाठी कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे, अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. आता बंधू पुढं बघा, कर्जमाफी आणि प्रोत्साहन लाभ देण्यासोबतच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी जी समिती गठीत करण्यात येईल त्या समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमचा ह्या कर्जातून कर्जमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प असून समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाययोजना केल्या जात आहेत, असेही यावेळी महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. आता त्यासोबत पुढे बघू आपण कोणते शेतकरी पात्र आहेत त्याच्यामध्ये. आता शेतकऱ्यासाठी 2 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली, ह्याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत बघू. 2 लाख रुपयापर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी ज्यांचं पीक कर्ज थकलेलं आहे असे शेतकरीच पात्र असतील. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन लाभ म्हणून सरकारतर्फे देण्यात येणार आहे. बंधू भगिनींनो, आजची अपडेट तुम्हाला समजली असेल. धन्यवाद शेतकरी बंधू भगिनींनो. आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनल काढलेलं आहे. ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनसामान्यपर्यंत खात्रीलायक माहिती पोहोचवण्याचं काम करत होतो. आपल्या चॅनल सबस्क्राईब करून मला सहकार्य करा.